हॅलो, माझ्या हातामध्ये हा जो दिसत आहे तो केटचा मायक्रोफोन आहे, जो आजच फ्लिपकार्टवरून आलेला आहे. आणि याच्यासोबत हा छोटासा असा हा मायक्रोफोन आहे, जो लॉंग की प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये असा ग्रीन लाईट लागतो. ओके, आता हा व्हिडिओ करण्याचं कारण काय, तर हा जो रिसिव्हर आहे तर तो प्रॉपर काम करत नव्हता. म्हणजे माझा जो मोबाईल आहे तो सॅमसंग A12 मोबाईल आहे. तर सॅमसंग A12ला हा जो माईक आहे हा काम करत नाही, रिसिव्हर कनेक्ट करत नाही. तर ज्यांचा सॅमसंगचा आहे फोन तर त्यांनी अजिबात ही मॉडेल घेऊ नका. आम्हाला मागच्या वेळेस पण हाच अनुभव आला. सेम गेल्या आठवड्यात आम्ही केटचाच मागवला होता. तर त्यांनी पण सेम किस्सा झाला. ते कनेक्ट नाही झालं. तर आम्हाला वाटलं की मे बी तो रिसिव्हरच फॉल्टी असेल, म्हणून आम्ही ते पूर्ण प्रॉडक्ट जे आहे ते रिटर्न केलं होतं. पुन्हा सेम प्रॉडक्ट मागवलं आम्ही. आणि याच्यावर कुठेही असं दिलेलं नाही आहे की म्हणजे आपण ज्यावेळेस मायक्रोफोन सिलेक्ट करतो त्यावेळेस कुठेही असं दिलेलं नाही आहे की कुठल्या मोबाईलला सपोर्टिव्ह आहे ते. पण मॅन्युअल, आता हे जे युजर मॅन्युअल आहे याच्यामध्ये एका ठिकाणी फक्त दिसतं आहे. बॉक्सच्या आतमध्ये हे मॅन्युअल आहे, त्यावर दिलेलं आहे. दिसेलच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे, की ते फक्त ओप्पो, विवो आणि रिअलमीच्या मोबाईलला सपोर्ट करतं. दिसत असेल तुम्हाला. हे पहा, ओप्पो, विवो आणि रिअलमी ब्रँड मोबाईल फोन्स कॅन बी यूज नॉर्मली. ते पण ते OTG सेटिंग वगैरे करून मग ते दिसतं त्याच्यामध्ये. तर माझ्या फोनमध्ये आम्ही मागच्या वेळेस घेतलं त्यावेळेसच आम्ही यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ पाहिले आणि त्याप्रमाणे सर्व ज्या आवश्यक त्या सेटिंग सांगितल्या होत्या त्या सगळ्या करून पाहिल्या. तरी पण सॅमसंग A12च्या मोबाईलला हे कनेक्ट करत नाही, सपोर्ट करत नाही. त्यामुळे ज्यांचा सॅमसंग A12 मोबाईल असेल किंवा सॅमसंगचा मोबाईल असेल आणि विवो Y20 असा मोबाईल असेल, कोणाचा हे मॉडेल असेल, तर त्यांनी कृपया हे प्रॉडक्ट घेऊ नका. दुसरे एखादा माईक सिलेक्ट करा. हा जो माईक आहे तो सॅमसंग आणि विवोच्या फोनला सपोर्ट करत नाही. आणि हे घेतल्यावरच कळतं. ते युजर मॅन्युअलवर दिलं आहे. त्यांनी सांगितलं की विवोच्या फोनला करतो, पण ॲक्च्युली हा विवोच्या फोनला सपोर्ट करत नाही. ते रिसिव्हर जे आहे ते लावलं तरी काय उपयोग होत नाही त्याचा. धन्यवाद.